वारकरी संप्रदायामध्ये 3 कालखंड झाले. पहिला कालखंड विश्वमाऊली श्री ज्ञानोबराया. ज्ञानोबरायाच्या नंतर 200 वर्ष कोणत्या संतांचा अवतार झाला नाही. पण ऐका मायबाप, 200 वर्षाच्या नंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार आहे. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. नाथ महाराजांचा अवतार ज्या काळामध्ये आहे ना, तो काळ तसा आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध नव्हता. फार प्रतिकूलता होती. मुघलांची प्रतिकूल राजवट होती आणि त्या मुघलांच्या क्रूर सत्तेमध्ये, की ज्या सत्तेमध्ये देवदेवतांची विटंबना केली जायची, मंदिराची तोडफोड केली जायची, अशा मुघलांच्या राजवटीमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार, की ज्या नाथ महाराजांनी सर्व ग्रंथ संपदा समृद्ध केली. मी तर असं म्हणेल, सगळ्या संतांचं वाङ्मय एका बाजूला आणि एकट्या नाथ महाराजांचं संत वाङ्मय एका बाजूला. नाथ महाराजांचे किती रसभरित दिव्य ग्रंथ आहेत. नाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे, श्रीमद भागवत आहे, चिरंजीव पद, ब्रिदावळी, आनंद लहरी, आनंद अनुभव आणि एक छोटासा ग्रंथ आहे रुक्मिणी स्वयंवर. भागवत कथेच्या अंतर्गत येऊन जातोय. ग्रंथ छोटा आहे पण ग्रंथातील भाव संपूर्ण विश्वाला व्यापून टाकणारा आहे ना. जसं सूत्र असतं ना, अल्पाक्षरम असम दिग्धम सार्वत विश्वतो मुखम, त्याच पद्धतीनं रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ छोटा आहे पण त्यातला अर्थ फार रसभरित आणि दिव्य आहे. असे नाथांचे भरपूर समृद्ध ग्रंथ आहेत. हरिपाठ असेल, भारुड असेल, चिरंजीव पद असेल, अन्य ग्रंथ सामुग्री नाथांचे आहे. एवढा मोठा नाथ महाराजांचा अधिकार आणि त्या नाथ महाराजांनी सत्संगाची याचना करावी का? आम्हाला परमार्थ करायचा आहे, आमची आध्यात्मिक उंची आम्हाला समृद्ध करायची आहे ना. त्याकरता सत्संग अतिशय महत्वाचा आहे. सत्संगाशिवाय पर्यायच नाही. म्हणून कोरोनाच्या नंतर मोठ्या श्रद्धेने आपण या ठिकाणी आलोत ना. आपण भाग्यवान माणसं आहोत. या कोरोनाच्या कालखंडामध्ये इतर देशाची जी हानी झाली ना या महामारीमुळे, ती हानी मला वाटतं भारताची झाली नाही. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपला भारत देश सगळ्याच बाजूने समृद्ध आहे. भौतिक समृद्ध आहे, शैक्षणिक समृद्ध आहे आणि लोकसंख्येने पण समृद्ध आहे. मागं पुढंच नाही पाहायचं का, भरपूर लोकसंख्या आहे ना आपली. त्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये या कोरोनाच्या महामारीमध्ये फार हानी आपल्या देशाची झाली नाही हो. देश समृद्ध आहे. वारकरी संप्रदायाची दिव्य परंपरा आहे. साधू संतांचा माझा देश आहे ना. जगाच्या तुलनेमध्ये बोलायचं झालं तर आपल्या भारत देशाची प्रतिष्ठा सांगून जाईल. जग मोठं आहे, जगामध्ये पुष्कळ देश आहेत, पण या जगामध्ये माझ्या भारत देशाची काय प्रतिष्ठा आहे सांगतो ऐका. या जगामध्ये जपान हे जगाचं शस्त्रागार आहे, चीन हे जगाचं सैन्य घर आहे, अमेरिका ही जगाची तिजोरी आहे, फ्रान्स हा जगाचा फॅशन शो आहे, पाकिस्तान ही जगातील कुरबुरी आहे, दहशतवाद. तसं माझा भारत देश हे जगाचं देवघर आहे, देवघर. आणि त्या देवघरामध्ये आम्ही राहतोय म्हणून तर आम्ही भाग्यवान. जगाचं देवालय म्हणून ज्या देशाची ख्याती आहे ना, तो भारतासारखा पवित्र देश आहे. आणि त्या देवालयामध्ये आम्हाला राहायला मिळतंय म्हणून तर आम्ही भाग्यवान माणसं आहोत. म्हणून नाथांनी सुद्धा सांगितलं ना, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तव परमभाग्याची संपत्ती. भाग्याची संपत्ती म्हणजे मानवी जीवन, ते या भारत देशामध्ये आम्हाला मिळालंय. म्हणून तर अनेक ऋषी मुनींनी, कवींनी मला वाटतंय या देशाचं वर्णन केलंय ना. हिमालयासारख्या पर्वतरांगाने, साधू संतांनी, ऋषी मुनींनी नटलेला देश माझा भारत देश आहे. म्हणून तर कवीच्या मुखातील उद्गार आहे, टाळी दिली पाहिजे वर, आनंद आहे. मला काय म्हणायचंय, अनेक कवीच्या मुखातून आलेले शब्द आहेत की भारत देशाबद्दल. त्या देशातील आम्ही माणसं आहोत ना. देश समृद्ध आहे. तुम्ही म्हणाल महाराज देशही मोठा आहे, या देशामध्ये अनेक राज्य आहे, पण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचा परमार्थ समृद्ध आहे, साधू संतांच्या नंतर या परमार्थाचा आम्ही आनंद घेत आहोत, ती माती काय सामान्य आहे का? महाराष्ट्राची माती ही वारकरी संप्रदायाची माती आहे. माझा महाराष्ट्र जेवढ्या सौजन्याने नांदतो तेवढं एकही राज्य सौजन्याने प्रेमाने नांदणार पाहण्याकरता मिळणार नाही. महाराष्ट्राची माती वारकऱ्यांची माती आहे ना. महाराष्ट्र समृद्ध आहे आध्यात्मिक दृष्ट्या. म्हणून तर सगळी परप्रांतीय लोक महाराष्ट्रामध्ये राहिला आहेत. त्या परप्रांतीय लोकाला आम्ही मनसे विरोध करतो, पण ते बिचारे दिलसे येतात. कळलं तर बघायला त्रास करून घेऊ नका. त्या महाराष्ट्रातील परप्रांतीय लोकाला आम्ही विरोध करतोय ना, पण ते काय येतात.
मी तर असं म्हणेल, या भारताने महाराष्ट्राला घेरलंय. हे तुम्ही नीट हेरलं की नाही मला सांगता येणार नाही, पण घेरलंय. करा सुरुवात. आमच्या महिला मंडळी, माता भगिनी ज्यांच्याकडून साड्या विकत घेतात, त्या सुरती साड्या तो सुरतहून घेऊन आलाय, तो गुजराती आहे. आमच्या घरासमोर पाव घेऊन येणारा भैया युपीचा आहे. कचरा कामगार बिहारचा आहे. ट्रक चालवणारा सरदार पंजाबचा आहे. ज्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवताय तो मारवाडी सराफ राजस्थानचा आहे. मुंबईच्या गल्ल्यावर टोपलीमध्ये मच्छी विकणारा मच्छीवाला बंगालचा आहे. ज्याच्याकडून सकाळी हॉटेलला नाश्ता करताय तो उडप्पी कर्नाटकाचा आहे. आणि आमच्या गाडीचा टायर जर पंक्चर झाला तर ज्याच्याकडे पंक्चर काढण्याकरता नेताय तो अण्णा केरळचा. म्हणजे या भारताने महाराष्ट्राला घेरलंय. का हो? त्यांना सुद्धा माहित आहे या महाराष्ट्रामध्ये मी सुरक्षित राहील, माझा परिवार सुरक्षित राहील आणि मी कमवलेली संपत्ती सुरक्षित राहील. का? महाराष्ट्रातली माणसं ही ज्ञानोबा तुकाराम रसायन पिऊन वाढलेत. मग इतरांशी कसं वागावं, इतरांना कसं प्रेम द्यावं हे महाराष्ट्रातल्या माणसाला चांगलं कळतंय. मग तुम्ही म्हणाल असं काय आहे या महाराष्ट्रामध्ये? तर या महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी आहेत, नोट करून ठेवा. या महाराष्ट्रामध्ये संत, महाराष्ट्रामध्ये ग्रंथ, महाराष्ट्रामध्ये पंथ, महाराष्ट्रामध्ये भगवंत. म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत. काय बोललो? या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ बाबा, भगवान बाबा सारखे संत, जोग महाराजांसारखे संत. मग काही लोक म्हटले काय करतात संत? तर संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? ग्रंथ दावतात उद्धाराचा पंथ. काय करतो उद्धाराचा पंथ? पंढरीचा भेटवतो भगवंत. काय करतो पंढरपूरचा भगवंत? जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत. म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत. तो का शांत? शांतीचे सागर शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणमध्ये नांदत. म्हणून तर महाराष्ट्र शांत आहे. त्या महाराष्ट्रातील मातीतील आपण माणसं आहोत. म्हणून आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता या कोरोनाच्या काळामध्ये जणू काही वेगळी एक समाधान सांगून जात आहे. बघा, कोरोनामध्ये काय गेलं काय राहिलं याचा हिशोब न करता माझ्या श्री विठोबाने मला आज जिवंत ठेवलं, त्याचे उपकार माना. फार शोक करत बसू नका. कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त झाले, परिवार संपून गेले. पण याही महामारीमध्ये आज आम्ही या कीर्तनाचा आनंद घेतोय आणि मस्त समाधानी जीवन जगतोय. त्या विठोबाचे उपकार आहेत आपल्यावरती. म्हणून तर आम्हाला कीर्तनाचा आनंद घेता येतो ना. नाथ महाराजांच्या गावावरून आलोय, म्हणून तर नाथांचं चरित्र मला आपल्या समोर ठेवणं क्रमप्राप्त होईल. नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात, आध्यात्मिक उंची गाठायची असेल, आध्यात्मिक उन्नती समृद्ध करून घ्यायची असेल तर सत्संगाशिवाय पर्याय नाही. नाथांचं जीवन सामान्य नाही. काय नाथांचा अधिकार? नाथ महाराजांचे पुष्कळ ग्रंथ आहेत, भरपूर ग्रंथ आहेत. पण नाथ महाराजांचं एक 5 अध्यायाचं भागवत आहे की पैठणचा माणूस त्या ग्रंथाचं पारायण काशीला जाऊन करू लागला. काशीतील ब्राह्मण मंडळीनं धर्म मार्तंडाने पाहिलं, प्रकाश टाकला त्या ग्रंथावरती. संस्कृतचं गहन ज्ञान आहे, व्यापक ग्रंथ आहे, पण हा प्राकृतामध्ये लिहिलाय. कुणी लिहिलाय? तर त्या वाचकाने सांगितलं, पैठणचे एकनाथ महाराज. एवढा मोठा दिव्य संस्कृतचा ग्रंथ आहे, प्राकृतात आणलाय. त्या ग्रंथाची किंमत कमी करता की काय? म्हणून नाथांना निमंत्रण धाडलं आणि सांगितलं, या नाथ महाराज तुमचा समाचार घेतो काशीला. नाथ महाराज काशीला आले. त्या धर्मपंडिताच्या मीटिंग मध्ये नाथ महाराजांना अपमानित करण्यात आलं, अद्वा तद्वा बोलण्यात आलं. जशी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची गाथा तत्कालीन लोकांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवली ना, तसंच नाथ महाराजांचं 5 अध्यायाचं भागवत त्या गंगेमध्ये बुडवण्यात आलं. पण काय चमत्कार! वज्रचुडे मंडित श्री महालक्ष्मीचा गंगा मैयाचा हात वरती आला. नाथांचं भागवत असं झेलण्यात आलं. काशीतील लोकांनी तोंडामध्ये बोट घातलं, नाथांच्या चरणावर नतमस्तक झाले. श्री संताचे माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत. आणि नाथ महाराजांची तत्कालीन लोकांनी, काशीतील पंडिताने ग्रंथासहित हत्तीवर काशीमध्ये मिरवणूक काढली. हा नाथांचा अधिकार आहे. आणि तेच नाथ महाराज आज विठोबाच्या समोर सत्संगाची याचना करतात. कारण मानवी जीवन घडतं संगतीनं, बिघडतं संगतीनं. आम्हाला तर आमचा परमार्थ समृद्ध करायचा आहे ना. मग आम्ही कुणाच्या सहवासात असलो पाहिजे? ही सगळी गायक, गुणवान, सगळी कीर्तनकार मंडळी, तुम्ही ज्याचा संग करता त्याचेच विचार आपल्यावर पगडा घालत असतात ना. म्हणून तुम्ही कुणाची संगती करावी याला फार महत्व आहे.
आम्हाला आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची आहे, आमचा परमार्थ समृद्ध करायचा आहे ना, मग आम्ही कुणाच्या सहवासात असलो पाहिजे याला फार विशेष किंमत आहे. नाथ महाराज आध्यात्मिक उन्नती करता आज विठोबाच्या समोर याचना करतात. नाथांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो बघा. काय नाथांचा अधिकार. 36 वर्ष देवाने नाथ महाराजांच्या घरी कामं केली हे आपण ऐकत आलेलं आहे ना, तरी सुद्धा नाथांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो आणि पुढे जातो. आपण ऐकत आलोय नाथ महाराजांच्या घरी विठोबाने कावडीनं 36 वर्ष पाणी भरण्याचं काम केलंय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ते भावे निळा वंदे त्याचे पाय. ओ वाळवारती स्वामी एकनाथा, माझा स्वामी एकनाथा. ओ वाळवारती स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरले भव भय चिंता. ऐकत आलो आपण, तरी सुद्धा नाथांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. नाथ महाराजांची तीर्थयात्रा चालू होती मराठवाड्यामधून. बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई नावाचा तालुका आहे. त्या आंबेजोगाईला नाथ महाराज मुक्कामी थांबले आणि नाथ महाराजांच्या कानावर गोष्ट पडली की या आंबेजोगाईला एक दत्त उपासक राहतात, त्यांचं नाव आहे दासोपंत. बर का, दासोपंत आहेत की त्यांना दत्त प्रसन्न आहेत, दत्ताचे अनन्य भक्त आहेत. एवढंच काय, दत्त त्यांच्या घरी रात्रीच्याला सोंगोट्या खेळायला येतोय. नाथ महाराजांच्या कानावर गोष्ट पडली आणि ऐका मायबाप, नाथ महाराजांना वाटलं चला तीर्थयात्रा चालू आहे, अनेशा आपण आलो तर त्या दासोपंतांच्या सहवासात आपण गेलो पाहिजे, दर्शन होईल, सत्संग घडेल. म्हणून दासोपंतांकडे नाथ महाराज निघाले. आश्रमामध्ये आले. आश्रमाच्या बाहेर एक सेवक उभा होता. त्या सेवकाला विचारलं, दासोपंत इथेच राहतात का? दासोपंत इथेच राहतात का म्हटल्यावर त्या सेवकाने सांगितलं, हो दासोपंतांचाच आश्रम आहे, दासोपंत इथेच राहतात. पण त्या सेवकाने नाथांना आपला परिचय विचारला. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात असं म्हटल्याच्या नंतर नाथ महाराजांनी अतिशय विनम्र भावाने उत्तर दिलं की मी पैठणचा एकनाथ आहे. काय विनम्रता आहे, नाथ महाराजांची काय शालीनता आहे, किती विनम्र भावाने नाथ महाराज परिचय देतात का मी पैठणचा एकनाथ आहे. मंडळी, तुम्ही जर मला विचाराल महाराज तुम्ही कोण आहात, तर कमीत कमी 10 पदव्या लावून मी माझा परिचय देईल. पण आज नाथ महाराज म्हणतात मी पैठणचा एकनाथ आहे. ही नाथांची विनम्रता आहे ना. सेवक गेला. स्वामीजींना सांगतोय पैठणहून कोणीतरी एकनाथ आपल्या भेटीला आलेत. पण दासोपंताची देवपूजा चालू होती. दासोपंतांनी सांगितलं त्यांना म्हणा बसावं तिथं, माझी देवपूजा चालू आहे, नंतर बोलवेल. कारण दत्त प्रसन्न असल्यामुळे अहंकार होता, अभिमान होता. अहंकारामुळे आणि अभिमानामुळे माणूस कोणाला सुद्धा विचारायला तयार होत नाही. दुर्दैव आहे. त्यांना म्हणा तिथं बसावं, पूजा आटोपल्यावर मी बोलवेल. दासोपंतांची पूजा आटोपली आणि पूजा आटोपल्याच्या नंतर सेवका करवे नाथांना बोलवलं. नाथ महाराज आले आणि दासोपंतांच्या चरणावर विनम्र भावाने नतमस्तक झाले. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. विचारलं कोण? मी पैठणचा एकनाथ. कुणीकडे? काही नाही. प्रवास चालू होता, कानावर ऐकायला मिळालं दासोपंतांना दत्त प्रसन्न आहे. हो, आमचा अधिकार आहे. अहो नुसता प्रसन्न नाही, रात्री सोंगोट्या खेळायला दत्त माझ्या घरी येतोय. हो, म्हणून तर मी आलोय ना तुमच्या भेटीला. नाथ महाराजांचा मान सन्मान आदरातिथ्य करण्यात आलं आणि नाथ महाराज पैठणकडे निघणार. त्यावेळेला नाथ महाराज त्या दासोपंतांना सांगतात आणि हा योग येतच असतो बघा. नाथ महाराज म्हणतात कधीतरी पैठणला येण्याचा योग आला ना तर तुम्ही या पैठणला. बराच काळ निघून गेल्यानंतर त्या दासोपंतांना पैठणला येण्याचा योग आला पैठणला येण्याचा योग. आणि हा योगायोग प्रत्येकाच्या जीवनात येतो बघा. गंगेचं स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर त्या दासोपंतांच्या लक्षात आलं पैठणहून कुणीतरी एकनाथ आपल्याकडे आले होते, चला आता आपण त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. दासोपंत भेटीला निघाले. ओट्यावर अशी काही लोक बसले होते आणि सकाळी सकाळी घरचा चहा घ्यायचा आणि लोकांनी ओट्यावर बसायचं. हे सगळीकडे चालू असतं ना. आपल्या गावातही ओटा असेल आणि ओट्यावर सकाळी सकाळी लोक बसतात. काय करतात? जप. पैठणला कुचर ओटा आहे गुरुजी. पूर्वीपासून आहे बरं. ओट्यावर अशी काही माणसं बसले होते आणि ओट्यावरच्या माणसाला विचारलं दासोपंतांनी, पैठणचे एकनाथ इथेच राहतात का?
पैठणची एकनाथ हा शब्द ओट्यावरच्या लोकांनी ऐकला आणि ती लोक हसायला लागली, कारण ती भावकीचे लोक होते ना नाथांच्या. भावकीचे लोक होते, भावकीने कुणाला सोडलं. अहो नाथांना एकेरी बोलतोय, चला कुणीतरी अपमान करणारा मिळाला. नाथ महाराजांना एकेरी काय बोलण्याचं धाडस कोणाचं होऊ शकत नाही, असा नाथांचा अधिकार समृद्ध होता ना. त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं, नाथाकडे जायचंय ना, तो काय समोर वाडा आहे, महाद्वार आहे, भगवी पताका आहे, टाळ मृदंगाचा आवाज येतोय, तोच नाथांचा वाडा आहे. दासोपंत निघाले बघा. नाथ महाराजांचं वाडा महाद्वार होतं खूप मोठं, दरवाजा सागवानी होता, उघडा होता दरवाजा. आणि त्या वाड्याच्या महाद्वारात दासोपंत आले आणि दासोपंतांना काय दिसलं, त्या दासोपंतांना एक आश्चर्य पाहायला मिळालं. त्या वाड्याच्या समोर त्या महाद्वारामध्ये एक चोपदार दिसला बघा. चोपदार तेजपुंज चेहरे आहे, पिळदार शरीर आहे, कोल्हापुरी मिशा आहेत. आणि त्या चोपदाराला पाहिलं आणि दासोपंत विचार करू लागले, या चोपदाराला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय बर का. या चोपदाराला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. चोपदार, हा तुम्हालाही कुठंतरी पाहिलं नाही, आत्ता पाहिलं. या चोपदाराला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. दासोपंत कन्फ्यूज झाले, काही सुचेना काय करावं. पाहिल्यासारखं तर वाटतंय चोपदाराला. एक पाय आतमध्ये टाकला होता, पाय पाठीमागं काढून घेतला. नखशिकांत त्या चोपदाराला निहाळलं आणि लक्षात आलं, अरे हा चोपदार नाही, दत्त चोपदार त्या चोपदाराला पाहिलं आणि लक्षात आलं, हा चोपदार नाही, हा चोपदार नाही, साक्षात दत्त चोपदारी करीत असे. जो देव मला प्रसन्न आहे ना, दत्तात्रय माझा देव तर नाथाची चोपदारकी करतोय. अहंकारच निघून गेला. वचन आहेत, दासोपंताचा अभिमान गेला होता ते दर्शन, अभिमान निघून गेला. एवढा मोठा नाथ महाराजांचा अधिकार आणि त्या नाथ महाराजांनी सत्संगाची याचना करावी. काय झालं बघा, आपण सर्वजण पंढरपूरला जातो ना, तसे नाथ महाराज सुद्धा पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर आपण जसं महाराष्ट्र एसटीने प्रवास करतो ना, हा नाथ महाराजांचा प्रवास त्या काळातही झाला असेल. पंढरपूरला नाथ महाराज गेले. आपणही प्रवास करत असताना पैसे विसरतो, पण आपलं ओळखपत्र आपण विसरणार नाही, विसरणार. पैसे विसरले तर मित्र तिकीट फाडील, पण ओळखपत्र कोणी विसरत नाही. आज नाथ महाराज विठोबाच्या समोर आले, विठोबाच्या पायावर विनवणी करतात आणि नाथ महाराज विठोबाला आपला परिचय देत असताना आपल्या खिशातलं आयडेंटिटी काढतात, आपल्या खिशातलं ओळखपत्र काढतात, आधार कार्ड काढतात आणि नाथ महाराज विठोबाला आज आपला परिचय देतात. प्रारंभी विनवणी करतात आणि नाथ महाराज विठोबाला परिचय देत असताना आपल्या गुरुला विसरायला तयार नाही. नाथांनी दिलेला परिचय विठोबाला, अभंगाचं शेवटचं चरण. ते काय, गुरुजी नाथ महाराजांचा वाडाच एवढा मोठा आहे ना, त्याला दरवाजे भरपूर आहे. आपण जरा मागच्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केला. नाथ महाराज पंढरपूरला विठोबाच्या समोर उभे आहेत. विठोबाच्या पायावर विनवणी करतात आणि नाथ महाराज विठोबाला आज स्वतःचा परिचय देतात. काय परिचय दिला नाथ महाराजांनी? नाथ महाराज म्हणतात, देवा मी आलोय, पण माहित आहे का कोण आहे? जनार्दनाचा एका. देवा मी माझ्या जनार्दन स्वामींचा आहे, मी माझ्या गुरुचा आहे. ही ओळख महत्वाची आहे. जगामध्ये कुठेही फिरा, पण तुमचा गुरुचं नाव सोडून जर तुम्ही तुमचं नाव लावत असाल तर त्या नावाला कवडी किंमत नाही. आज नाथ महाराज आपल्या गुरुला विसरायला तयार नाही. आज विठोबाच्या समोर उभे राहतात, आपलं ओळखपत्र काढतात आणि नाथ महाराज विठोबाला परिचय देत असताना म्हणतात का, देवा मी आलोय जनार्दनाचा एका. ही खरी ओळख आहे,
किती मोठी गुरुनिष्ठा आहे आपल्या स्वामीबद्दल, गुरुजीबद्दल, ज्यांनी आम्हाला मार्ग दाखवला. जे आमचे गुरुजी आहे, गुरुदेव आहेत, त्यांना विसरता कामा नये. तुम्ही तुमची ओळख देत असताना गुरुला विसरून द्याल तर काही उपयोग होणार नाही. जा पंढरपूरला, विठोबाला सांगा देवा मी आलोय कुठून, मी जोग महाराजांकडून आलोय, देव तुम्हाला कॅन्सल करणार नाही. जा तुम्ही देवाकडे आणि विठोबाला सांगा देवा मी आलोय कुठून, मी भगवान बाबाकडून आलोय, देव तुम्हाला कॅन्सल करणार नाही. पण आज आम्ही जातोय देवा मी आलोय, कोण, मी आमदार. खातंय कोण आपल्याला? या ईश्वरी सत्तेमध्ये तुम्ही कोण आहात याचं देवाला घेणं देणं नाही. ही सत्ता त्याची आहे. म्हणून देवाकडे गेल्याच्या नंतर अतिशय विनम्र भावाने सांगा देवा मी माझ्या स्वामीचा आहे, मी माझ्या गुरुचा आहे. हीच आपली खरी ओळख आहे. नाथांची गुरुनिष्ठा लक्षामध्ये असू द्या. नाथ महाराज जनार्दन स्वामीला विसरायला तयार नाही. आणि हीच तर खरी ओळख आहे ना. किती मोठी गुरुनिष्ठा. आई वडील गेल्यानंतर आजी आजोबांनी सांभाळ केला नाथांचा, पण जीवनामध्ये गुरु असावा म्हणून प्रवास करून देवगिरीचा किल्ला गाठला आणि जनार्दन स्वामींचं शिष्यत्व पत्कारलं. ज्या दिवशी जनार्दन स्वामींना देह ठेवला, समाधी घेतली, तोच दिवस फाल्गुन वद्य षष्ठी नाथ महाराज जाण्याकरता, समाधी घेण्याकरता निवडतात. ही गुरुनिष्ठा आहे ना. गुरुनिष्ठेचं श्रेय सामान्य नाही. महाराजांची या ठिकाणी ज्ञानेश्वरी आपण ऐकत आहात. 13व्या अध्यायामध्ये गुरु संबंधाने बोलत असताना ज्ञानोबाराय फार ओव्या देतात ना. ज्ञानोबाराय म्हटले ना, गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, गुरुपूजे परवता, मार्गुनेने ताटमी काढीन, सेजमी झाडीन, गुरुचरण संवाहन मीची करीन. गुरुसेवेच्या संबंधाने आलेलं वर्णन आहे ना. गुरुमाता गुरुपिता, गुरु आमची कुळदेवता, थोर पडता साकडे गुरु रक्षी. सप्तकामध्ये लागल का आपल्याला सूर्य एखाद्याला? आणि लावू पण नका, कोमात जाताना तुम्ही. एवढं सोपं नसतं ते. फार साधना, फार कष्ट घ्यावं लागतात. अतिशय गोड सगळी ही माणसं आहेत ना. श्री गुरु शिवाय माणसाचं जीवन अपूर्ण आहे ना, अपूर्ण आहे. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, किंवा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. जीवनामध्ये गुरु सोडून आपलं नाव जर आपण सांगत असेल तर उपयोग होणार नाही ना. म्हणून गुरुबद्दल कृतज्ञता असली पाहिजे. नाथ महाराज आज आपल्या गुरुला विसरायला तयार नाही. नाथ महाराज म्हणतात देवा मी आलोय, पण कोण आहे? जनार्दनाचा एका. आणि नाथांचं बोलणं कसं आहे? करुणा वचने. कारण की देवाशी बोलत असताना कसं बोलावं त्याचे काही रूल्स आहेत ना, नियम आहेत ना. आपण बोलतोय कुणाशी याला फार महत्व आहे ना. ज्याच्याशी व्यवहार करायचा आहे, ज्याच्याशी बोलायचंय तो कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. मग त्याच्याशी कसं बोललं पाहिजे? करुणेनंच बोललं पाहिजे. आज नाथांचं बोलणं करुणेचं आहे ना. कारण संतांचं बोलणं सामान्य नाही. काय बोलले संत महात्मे? ज्ञानोबाराय बोलले, ज्ञानेश्वरी तयार झाली. तुकोबाराय बोलले, गाथा तयार झाला. नाथ महाराज बोलले, भावार्थ रामायण श्रीमद भागवत तयार झालं. तुम्ही आम्ही बोललो, गावात भांडणं लागले. हा बोलण्याचा परिणाम आहे ना. बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. असं माणसाचं बोलणं असावं. मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटे. संतांचं बोलणं आहे, संतांचे शब्द आहेत ना. संत बोलले की ज्या बोलण्याने त्यांचं बोलणं ऐकतच राहावं असं त्यांचं बोलणं असायचं. म्हणून तर साधू संतांचे फोटो आज भिंतीवर आहे. आदराने सन्मानाने आपण त्यांचं पूजन करतो आणि आनंद घेत असतो. आम्हाला कृतज्ञता आहे. आजही ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जोग महाराज, भगवान बाबासारखे संत आहेत ना, की संतांचे फोटो आज आम्ही आदराने त्यांचं पूजन करतोय. आज कुणी कुणाचा फोटो लावायला तयार नाही. 750 वर्ष होऊन गेले ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले, पण आज ज्ञानोबारायच्या नावावर संपूर्ण संप्रदाय चालतो ना.
आमच्या संप्रदायाचा पाया आहेत ना ज्ञानोबाराय, आज त्यांचे फोटो आहेत ना. म्हणून तर भजन कोणाचं आहे? श्रीमंताचं नाही. पूजा ही त्यागाची आहे, भोगाची नाही. त्यागी संत महापुरुषाची पूजा होती, सन्मान होतो. म्हणून भजन ज्ञानोबा तुकाराम भजन कोणाचं आहे? संतांचं आहे. श्रीमंताचं भजन आहे का? कोणी असं म्हणलं का? टाटा बिर्ला. लोक म्हणतील याचा भेजा फिरला. टाटा बिर्ला नाही ना, आहे की नाही? भजन कोणाचं आहे? संतांचं आहे ना. संतांचं भजन केल्या जातं ना. म्हणून तर त्यागी महापुरुषाचे फोटो आपण लावत असतात. छत्रपती शिवरायांची प्रतिमा सुद्धा समोर आहे ना, की ज्यांनी आपलं समर्पण फक्त आज या महाराष्ट्राच्या मातीकरता केलंय ना. म्हणून तर आज त्यागाची पूजा होते. पूजा ही भोगाची होत नाही. मग आपलं बोलणं करुणेचं असावं, कारण करुणेनं जेवढं लवकर मिळतं तेवढं कठोर बोलून मिळत नाही. करुणेनं बोलत चला. करुणेनं एखाद्याच्या समोर प्रस्ताव टाका, दादा 2 वर्ष फार कठीण गेले हो. हा, निसर्ग सुद्धा कोपला, कोरोनाची महामारी आली, सगळे व्यवसाय ठप्प झाले, लॉकडाऊन होतं, मुलीचं लग्न जवळ आलंय, काहीतरी उसनवारी करता का? करुणेनं लवकर मिळतं, कठोर बोलून मिळत नाही ना. आज आमच्या मुखात करुणा राहिली का? करुणा राहिली नाही, कोरोना राहिलाय फक्त. कोरोना कोरोना करुणा नाही. करुणा असावी ना. आणि ती करुणा कधी येते? ज्याचं मुख सतत विठोबाचं नामस्मरण करते, नामचिंतन करते, त्याच्या मुखातली करुणा सामान्य नसते. त्याच्या मुखातले शब्द ऐकण्याकरता लोक आतुर असतात ना. म्हणून आमच्या मुखात करुणा यावी असं जर वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. आज आमच्या मुखात काय आहे? अनेक प्रकारचे व्यसन आहेत ना, अनेक प्रकारचे व्यसन आहेत. मुखामध्ये वजन यावं, आमची वाणी प्रासादिक व्हावी, याच्याकरता सतत भगवंताचं नामचिंतन असावं. आमच्या मुखामध्ये नामस्मरण नाही. आणि ज्याच्या मुखामध्ये विठोबाचं नाव नाही त्याचं मुख नसून चांभाराचं कातडे भिजवण्याचं कुंड आहे. मी सांगत नाही, तुकोबाराय म्हटले ना, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड, विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड, विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड, विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड. प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड, विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड. प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड, विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड. तुकोबाराय म्हटले ना, ज्याच्या मुखामध्ये विठोबाचं नाव नाही त्याचं मुख नसून चांभाराचं कातडे भिजवण्याचं कुंड आहे. आणखी एक तुकोबारायांचा पुरावा देतो, आणि पुराव्याशिवाय कुठल्याच वक्त्याने बोलू नये. आणि ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला आता भरपूर खड्डे रस्त्याला पडले, ते एखाद्या खड्ड्यात नेऊन पुरावा. हा, पुराव्याशिवाय बोलू नये ना. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात ना, ज्याच्या मुखामध्ये विठोबाचं नाव नाही ना त्याचं मुख चांभाराचं कातडे भिजवण्याचं कुंड आहे. एका ठिकाणी तुकोबाराय म्हटले, ज्याच्या मुखात विठोबाचं नाव नाही तो एक बापाचा नाही. नाम नये ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. आमचे नाथ महाराज तर फार गोड बोलले ना, नामाविन मुख सर्पा जिव्हा नव्हे काळ. म्हणून मुखामध्ये नामस्मरण असावं. नामस्मरणाशिवाय आमच्या वाणीमध्ये ताकद येणार नाही. आज नाथ महाराज विठोबाशी बोलत असताना कसं बोलतात? करुणा वचने करे विनवणी पायापासी. पायावर विनवणी करतात, आपला परिचय देतात की मी जनार्दन स्वामीचा आहे, जनार्दनाचा एका. करुणा वचने करे विनवणी पायापासी. भगवंताच्या चरणावर विनवणी करत चला. आपल्या जीवनामध्ये आलेली संकट, आपल्या जीवनामध्ये आलेलं दुःख हे फक्त भगवंताला सांगा. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही फार प्रयत्न केला परिवाराला सांगायला, पण परिवाराने दरवाजे लावून घेतले. 14 दिवस क्वारंटाईन राहा आणि मगच घरामध्ये या. परिवार कामाला येत नसतो ना. म्हणून देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. जीवनातल्या समस्या कधीच सामान्य जीवाला सांगत जाऊ नका. सामान्य जीव आपल्या समस्या कधीच निवारण करणार नाही, कारण सामान्य जीव हाच लय मोठी समस्या आहे. विठ्ठल
विठोबाच्या पाया सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम.